पण ना प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदा त्याच्या करिअर 10th-12th नंतर करिअरची सुरुवात करत असताना आई-वडिलांचा विचार असतो तो सिव्हिल इंजिनियर व्हावा, तो आय-टी इंजिनियर व्हावा, आहे की नाही? हां. येस सर. आणि मग काय काही लोकांचं असतं की डॉक्टर व्हायला हवंय. असं येस म्हणजे डॉक्टर प्रत्येकाच्या इंजिनियर. आई-वडिलांची एक एक ही असते, डिमांड असते मुलांकडे. त्याचं कारण काय आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चरला कंटिन्यू इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ग्रोथ होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. त्याच्यामुळे लोकं त्या उद्देशून मुलांना इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये जाण्यासाठी सांगत असतात. पण याच वेळेस आज इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री आम्ही निवडण्याचं कारण हे होतं, की इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री जी आहे ना, आज पण अनऑर्गनाइज आहे. म्हणजे खूप ओके. चांगल्या पद्धतीने आज आपला देश चांगल्या पद्धतीने काम करतोय, ग्रोथ होते आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने. परंतु काही ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीमध्ये ना खूप सारा गॅप आहे, की ज्याच्यामध्ये आपण फिलफिल करू शकतो. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं तर पाठीमागच्या 5 वर्षामध्ये 150 करोडच्या वरचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स होते, तर त्या 150 करोडच्या वरचे ओके. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट त्याच्यामध्ये लगभग 4,82,000 करोड रुपीज गव्हर्नमेंटला कॉस्ट ओव्हररन म्हणून पे करावे लागले कॉन्ट्रॅक्टरना. ओ आता आय सी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तो गव्हर्नमेंटला 4,82,000 करोड रुपीज एक्स्ट्रा पे करावे लागलेत कॉन्ट्रॅक्टरना. हा झाला फक्त प्रोजेक्ट डिले होतोय म्हणून पे केलेल्याची कॉस्ट. परंतु जर एखादा प्रोजेक्ट लवकर एक्झिक्यूट झाला, त्याच्यातून जो गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळणार होता, जसं फॉर एक्झाम्पल आपण रेल्वे ट्रॅक एखादा आपण पकडूयात. ज्या ट्रॅक जर लवकर ट्रॅकचं काम झालं, तर त्याच्यावरून जो काही रेव्हेन्यू जनरेट होईल उद्या त्याच्यावरून रेल्वे धावेल, मेट्रो धावेल आणि मेट्रो धावल्यावरून त्या मेट्रोमधून जो काही गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट होणार आहे, तर तो रेव्हेन्यूचा लॉस पण जर पकडला, तर ह्या कॉस्ट ओव्हररनपेक्षा जास्त गव्हर्नमेंटचा लॉस आहे. राईट. म्हणजे आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ओ म्हणजे आय सी. रिलेटेड टू राईट. एक सप्लाय चेनमध्ये म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये म्हणा, फक्त याला एक ऑर्गनाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि ओके. आज मायटेक आम्ही या इंडस्ट्रीला ऑर्गनाइज करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. तर अशी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आज जे जॉब सीकर्स आहेत किंवा जे काही न्यू फाउंडर्स करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी खूप इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. परंतु त्यांना गॅप शोधावा लागेल, प्रॉब्लेम शोधावा राईट. लागेल याच्यामध्ये.